राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. महिला सक्षमीकरण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमाअंतर्गत ते बुलढाण्यात येत आहेत. त्यातच नेमकं महिलांना त्यांना मिळत असलेल्या एसटी बस मधील सवलत व नुकतीच जाहीर झालेली माझी लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही बोलते केले असता त्यांच्या अत्यंत थेट प्रतिक्रिया मिळत आहे. आनंद मिळवा साहेब मंत्री साहेबांना आणि म्हाताऱ्या कोताऱ्या बायला औक्षे येऊ देत जायला चांगला आशीर्वाद देतो आम्ही भावाला. सगळा भाऊ झाला आमच्या सगळ्या भावासारखा आशीर्वाद देऊ राहिलो आम्ही. आमचा मोठा भाऊ आहे सर्वात तो आमच्या पब्लिकीचा पण द्यायचा मोठा भाऊ आहे. आणखीन पुढे मंत्री मोठे खासदार मोठे पतार आहे बघ आशीर्वाद द्या आम्हाला. आपलं म्हणणं लाडक्या बहिणीने पैसे भेटले घरप्रवास आले त्याने आनंद केला. कौतुकपणाच्या दिवशी सहकार झाला तुम्ही आशीर्वाद द्या आणि अजून त्याच्या पुढे लाभ द्या. आमच्या साहेबींना भाव द्या आणि शेतकऱ्याची जरा सोय घ्या. तुम्ही काय म्हणसाल? आणि एक म्हणणं आहे आमचं आमच्या कोळी लोकांना देणार हे द्या नोकरी लावा पोरायला नवीन पिढीवाले आमचे कोळी समाजाचे महादेव कोळीचे दाखले द्या मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना महादेव कोळी जातीचे जे आम्हाला सवलतीचं म्हणजे कसं आहे आदिवासी जमातीचे असून आम्हाला सर्टिफिकेट मागणी मिळाली पाहिजे आणि आणखी जसं तसं आम्हाला असा उत्साह भेटला पाहिजे आणि हा भाऊ करणच अशी आमची अपेक्षा आहे. बरं एसटी मध्ये अर्ध तिकीट मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही काय खूप आनंदित आहे लगे खूप आनंदित आहे. नवऱ्याकडे पैसे दिले नाही मुख्यमंत्री देऊ राहिलेले चांगलं भाड्यामुळे खूप सवलती मुख्यमंत्री साहेबांची. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.